मला 120 हॉस्टेल या महाराष्ट्रामध्ये तयार करायचे आणि तो 1 वर्षाच्या आतमध्ये करून दाखवेल एवढा शब्द निश्चित आहे. काल कॅबिनेट मध्ये एक विषय आला होता माधुरीताई, आपल्याकडे कर्मचाऱ्याने एखादं आंदोलन केलं तर तातडीने त्याची दखल घेतली जाते, कारण की कर्मचाऱ्याने केलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी तो स्ट्राईकवर जाईल, काम बंद पडेल, मग काय होईल, मग असं होईल तसं होईल. 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, 9वा वेतन आयोग, किती आयोग आहे हेच मला माहित नाही. परंतु या विद्यार्थ्यांना जे काही पहिलं मिळत होतं ते मानधन किंवा स्वाधार योजनेमध्ये मिळणारा जे काही अनुदान आहे ते आजही वाढलेलं नाहीये. त्याच ठिकाणी एक विचार करा, स्वाधार योजनेमध्ये आपण 6,000 रुपये देतो. 6,000 मध्ये त्यांनी घर किरायाने घ्यायचं, खायचं, राहायचं, पुन्हा पुस्तक विकत घ्यायचे, पुन्हा त्यांना त्या तिथून असलेलं अंतर जे काय कॉलेजचं असेल तिथं जायचं. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य होऊ शकतं? यासाठी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त अभ्यास करा. मला एकच पाहिजे की माझ्या हॉस्टेलचा विद्यार्थी हा टॉपर असला पाहिजे. पैशाची चिंता तुम्ही करू नका. पुन्हा इथं टीव्ही चॅनल वाले बसलेलेच आहेत, शिरसाट म्हणले पैशाची चिंता करू नका. मी काही बोललो तर त्याची बातमी होती. ते एबीपी माझावाला पाहतोय माझ्याकडं, अरे ह्याच्यातून एक पॉइंट का निघाना आणखीन. माधुरीताई मिसाळ आणि संजय शिरसाट बाजूला बसून हसत होते. असा तरी आमची अशी क्लिप टाका ना, एकमेकाकडे रागाने पाहत होते. कारण नसताना बातम्या होणं किंवा बातम्या देणं मी त्याला गैर मानतच नाही. बरं आहे ना, प्रसिद्धी होते ना, परंतु आम्ही जे काही काम करतो ना ते दाखवत जा. माझी इच्छा आहे की ते काम झालं पाहिजे. मी अनेक वेळेला सांगतो की तुम्हाला पैसे का नकोत. मी महाडच्या चौदार तळ्याला गेलो, यावर्षी तिकडे जाऊन आलो. बाबासाहेबांनी केलेला